नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण साध्या सोप्या पद्धतीने अजिबात भांड्यांचा पसारा न करता अगदी सोपी पद्धत वापरून कोळंबी दम बिर्याणी बनवणार आहोत. तुम्ही इथे बिर्याणी पाहू शकता, त्याचा भात पाहू शकता, अगदी छान मोकळा सुटसुटीत बनला गेलेला आहे. अशाच छान छान रेसिपींसाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. तर अगोदर आपण इथे पाहणार आहोत ते म्हणजे कोळंबी स्वच्छ कशी करायची आहे. अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि तुम्हालाही ती अगदी पाहता क्षणी जमेल एवढी सोपी आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे मी कोळंबी घेतलेली आहे. आता आपण ही कोळंबी स्वच्छ धुवून घेतले. आता आपण ती व्यवस्थित अशी साफ करून घेऊया. तर त्याच्यासाठी पहा, इथे एक कोळंबी घेतले. तिचा जो डोकीकडचा भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि त्यानंतर वरचा थोडासा भाग आपल्याला हाताने मोकळा करून घ्यायचा आहे, जेणेकरून तिथं आपल्याला पकडता येईल. आणि त्यानंतर एका हाताने वरचा भाग धरून दुसऱ्या बाजूला शेपटीकडचा भाग धरून हलक्या हाताने आपल्याला ते प्रेस करून काढून टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामधील जो काळा धागा असतो तोही काढायचा आहे. तर पहा, दुसराही इथे याच पद्धतीने कोळंबी साफ केलेली आहे आणि त्याच्यामधील जो काळा धागा असतो तो या पद्धतीने आपल्याला काढून टाकायचा आहे. तर या पद्धतीने संपूर्ण कोळंबी इथे मी अगदी व्यवस्थित अशी स्वच्छ करून घेतली. पुन्हा एकदा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. संपूर्ण पाणी नितळून काढलेलं आहे. आता याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घातलेला आहे. त्याचबरोबर अर्धा लिंबू घेतलेला आहे. तर अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे. व्यवस्थित रस पिळून घेतल्यानंतर आपल्याला आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला हे झाकून असंच मॅरिनेशनसाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. जर वेळ असेल तर अर्धा तास बाजूला ठेवलं तरीही चालेल. आता आपण भात बनवायला घेऊया. त्याच्यासाठी कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. काही खडे मसाले टाकायचे आहेत. त्याच्यामध्ये टाकलं तमालपत्र, स्टारफूल, दालचिनी, मसाला वेलची आणि त्यानंतर घातलेले आहेत लवंग आणि मिरी. आता आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पाण्याला छान अशी खळखळून उकळी काढून घ्यायची आहे. पाण्याला तर पहा, इथे खळखळून उकळी आलेली आहे. आता याच्यामध्ये घालायचे आहेत चवीनुसार मीठ. आपण जेव्हा बिर्याणी बनवतो त्यावेळेला आपल्याला भात अळणी लागतो, तर अशावेळी भात अळणी लागू नये यासाठी इथे घालायचं आहे चवीनुसार मीठ. अगदी अर्धा चमचाच घातलेला आहे, जास्तही घालायचं नाही. तर पहा, आता याच्यामध्ये घालायचे आहे स्वच्छ करून घेतलेले तांदूळ. तर इथे मी हे तांदूळ स्वच्छ धुवून 10 मिनटासाठी पाण्यामध्ये असेच भिजत ठेवले होते आणि त्यानंतर संपूर्ण पाणी नितळून घेतलेलं आहे. आता हे सर्व जे तांदूळ आहेत ते पाण्यामध्ये घालायचे आहेत आणि त्यानंतर आता ह्याच्यावरती थोडासा लिंबाचा रस पिळायचा आहे, जेणेकरून आपला जो भात आहे तो छान असा पांढरा शुभ्र तयार होईल. तर आता व्यवस्थित पुन्हा एकदा तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्याच्यावरती फक्त उकळी येईपर्यंत आपल्याला झाकण ठेवायचे आहे. उकळी यायला सुरुवात झाल्यानंतर झाकण काढून आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. तर पहा, इथे उकळी यायला सुरुवात झालेला आहे आणि आता झाकण काढलेलं आहे. आता आपल्याला व्यवस्थित असा छान मोकळा सुटसुटीत होईपर्यंत भात शिजवून घ्यायचा आहे. लक्षात घ्या, आपल्याला हा भात फक्त 70 ते 80% शिजवून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, भात अगदी व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे. आता एखादी चाळण घेऊया आणि त्याच्यावरती आपण हा संपूर्ण जो भात बनवून घेतलेला आहे तो काढून घ्यायचा आहे. या पद्धतीने संपूर्ण भात एका चाळणीवरती काढून घेतला. भात चाळणीवरती काढून घेतल्यानंतर 1 चमचा तूप किंवा थोडंसं याच्यावरती तेल घालायचं आहे, जेणेकरून भात आपला चिकट होत नाही, छान असा मोकळा होतो. आता आपण एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलं. त्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर पहा, कांदा भाजतेवेळी नेहमीच कांदा हा मंद आणि मीडियम आचेवरती आपल्याला तळून घ्यायचा आहे. तर पहा, कांदा छान असा सोनेरी रंगावर तळून झाला आहे. आता आपण हा बाजूला काढून घेऊया. तर इथे आपला कांदाही व्यवस्थित असा तयार झालेला आहे. आता गॅसवरती कुकर गरम करून घेतला. त्याच्यामध्ये घालायचं आहे तेल. तर इथे मी कांदा तळलेलंच तेल वापरलेलं आहे. तेल घातल्यानंतर तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये घालायचे आहेत काही खडे मसाले. तर इथे मी घेतले
तमालपत्र, स्टारफूल, मसाला वेलची, दालचिनी आणि लवंग. आता हे सर्व तेलामध्ये घालून घेऊया. आता हे सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित असे परतून घेऊया. आणि त्यानंतर घालायचा आहे याच्यामध्ये कांदा. तर कांदा मी इथे उभाच छान असा बारीक कट करून घेतलेला आहे. तर एक मोठ्या आकाराचा कांदा मी असा उभा चिरून घेतला आहे, तो घातला. हलकासा सोनेरी रंग होईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता कांदा व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे. पुन्हा एकदा परतून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये घालूया हिरवी मिरची. तर इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेत. ह्या मिरच्या इथे मी कमी तिखट असतात त्या वापरलेल्या आहेत. तर मिरची घालून पुन्हा एकदा 1 मिनिटभर सर्व व्यवस्थित परतून घेऊया. त्यानंतर घालायचं आहे 1 चमचा आलं लसूण पेस्ट. आणि पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित परतून आलं लसूण पेस्टचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता पहा इथं व्यवस्थित असा कांदा, आलं लसूण पेस्ट आणि आपण जे खडे मसाले घातले ते छान असे शिजून तयार आहेत. आता याच्यामध्ये घालायचं आहे टोमॅटो. तर 2 लहान आकाराचे टोमॅटो इथे मी आडवे उभे बारीक कट करून घेतले होते. तर टोमॅटो घातला. टोमॅटो व्यवस्थित असा तेलामध्ये परतून घेऊया. आणि टोमॅटो छान मऊसूत शिजण्यासाठी इथे मी थोडंसं मीठ घातलेलं आहे. मीठ घातल्यामुळे टोमॅटो छान असा सॉफ्ट बनतो आणि तो पटकन शिजला जातो. तर इथे पुन्हा एकदा व्यवस्थित असं सर्व परतून घेतलं. परतून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊया. तर इथे मी 1 चमचा बेडगी मिरची पूड घेतले, 1 चमचा धने पूड, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरे पूड, 1 चमचा बिर्याणी मसाला घेतला आहे. त्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हळद. आता हे सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही पाहू शकता सर्व मसाले छान असे तेलामध्ये मिक्स केलेले आहेत. आता याला थोडंसं शिजवून घेण्यासाठी याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 1 मिनिटभर आपल्याला तेलामध्ये मसाले व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे आहेत. 1 मिनिटभर व्यवस्थित असे तेलामध्ये मसाले शिजवून घेतले. तुम्ही पाहू शकता छान असं तेल सुटलेलं आहे मसाल्यांना. तर पुन्हा एकदा आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचे आहेत मॅरिनेट केलेले प्रॉन्स किंवा कोळंबी घातली. आता पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व मसाला कोळंबीला लागला गेला पाहिजे. सर्व व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे. इथे तुम्ही रंग पाहू शकता किती सुरेख आलेला आहे. तर सर्व मिक्स केल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचे आहे बारीक कट केलेली कोथिंबीर आणि बारीक कट केलेला पुदिना. आता पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता याच्यावरती ठेवायचं आहे झाकण आणि आपल्याला 1-2 ते 3 मिनटं कोळंबी व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता 1-2 ते 3 मिनटं कोळंबी व्यवस्थित अशी शिजवून घेतलेली आहे आणि छान असं त्याला तेल सुटलेलं आहे. आता सर्व व्यवस्थित परतून घेतल्यानंतर ही अशीच खावी इतकी ती अप्रतिम झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण 2 लेअर बनवून घेणार आहोत. तर त्याच्यासाठी थोडीशी जी कोळंबी आहे ती आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे आणि थोडीशी कोळंबी जी आहे ती कुकरमध्ये मी अशीच ठेवून घेणार आहे. तर इथे पहा इथे 2 भाग करून घेतलेत मी कोळंबीचे. आता याच्यापर्यंत आपल्याला शिजवून घेतलेला भात घालून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही भात पाहू शकता किती छान मोकळा सुटसुटीत बनला गेलेला आहे. तर या पद्धतीने भाताची लेअर घालून घेतली. त्यानंतर त्याच्यावरती घालायचा आहे तळून घेतलेला कांदा. पुन्हा याच्यावरती घालायचा आहे बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर आणि पुदिना. त्यानंतर इथे मी थोडासा फ्रूट कलर घेतलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर घेतला तर चालेल, नाही घेतला तरीही चालेल. केशर दूध घेतलं तरीही चालेल. आता याच्यावरती पुन्हा एक कोळंबीचा थर घालून घेऊया. तुम्हाला जर असे लेयर्स बनवायचे नसतील तर तुम्ही
संपूर्ण जो भात आहे तो एकाच लेअरमध्ये जरी बनवला तरीही चालेल, पण असे डबल लेअरमध्ये जो आपण दम बिर्याणी बनवतो तेव्हा ती खूपच छान लागते आणि संपूर्ण भाताला एक त्याचा वेगळाच असा फ्लेवर येतो। तर पुन्हा एकदा भाताचा इथे लेअर घालून घेतलेला आहे। आता याच्यावरती पुन्हा घालायचा आहे तळून घेतलेला कांदा, त्यानंतर घालायचा आहे कोथिंबीर आणि पुदिना आणि थोडासा फ्रूट कलर। आता या पद्धतीने घातल्यानंतर आता याच्यावरती 1 चमचा इथे मी तूप घेतलेला आहे, तेही वरून थोडंसं घालून घ्यायचं आहे। तर इथे मी 1.5 चमचा तूप वापरलेला आहे। तूप घातल्यानंतर आता याला झाकण लावून घ्यायचं आहे। कुकरची शिट्टी जी आहे ती आपल्याला काढून ठेवायची आहे आणि आपल्याला फक्त झाकण व्यवस्थित असं फिटिंग करून घ्यायचं आहे आणि मंद आचेवरती आपल्याला जवळजवळ 15 मिनटं आपल्याला ह्या बिर्याणीला दम देऊन घ्यायचा आहे। 15 मिनटं झालेली आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी सुरेख अशी झटपट बनणारी, अजिबात भांड्यांचा पसारा न करता छान अशी मोकळी सुटसुटीत कोळंबी दम बिर्याणी इथे तयार झालेली आहे। इथे तुम्ही पाहू शकता किती सुटसुटीत असा हा भात इथे तयार झालेला आहे। तर अशा छान छान रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशा छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हालाही अशा छान छान रेसिपी पाहता येतील। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, त्याचबरोबर व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा आणि तुम्हीही तुमच्या घरच्यांना संडे स्पेशल अशी चमचमीत आणि झणझणीत झटपट होणारी कोळंबी दम बिर्याणी नक्की करून खायला घाला, त्यांनाही नक्की आवडेल। आणि तुम्ही जर ही रेसिपी घरी ट्राय केली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। धन्यवाद। भेटूया अशाच व्हिडिओसोबत। बाय बाय।